नमस्कार, मी बालाजी वरवटे आपल्या सगळ्यांचं मॅथ विथ वरवटे या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतोय. मी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या टॉपिक मध्ये जे हॉट क्वेश्चन आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, त्या क्वेश्चनची सिरीज लेक्चर क्रमांक 2 आपल्या समोर घेऊन आलेला आहे. तर बघा या क्वेश्चन मध्ये नेमकं काय म्हटलंय. अ मॅन स्टार्ट्स हिज अ जॉब विथ अ सर्टन मंथली सॅलरी अँड फिक्स्ड इन्क्रीमेंट एव्हरी इयर. इफ हिज सॅलरी विल बी 11,000 rupees after 2 years and 14,000 after 4 years of his service, what is the his starting salary and what is the annual increment? आता बघा या क्वेश्चन मध्ये नेमकं काय म्हटले बघा. एक माणूस होता बरं का, आणि त्याची स्टार्टिंग जॉब होती ती मंथली. ही इज अ जॉब विथ अ सर्टन मंथली सॅलरी अँड फिक्स्ड इन्क्रीमेंट. त्याची एक निश्चित महिन्याची पगार होती आणि निश्चित एक वाढ होती, त्या पगाराची दरवाढ होती. आणि पुढे काय म्हटले बघा, दरवर्षी त्या पगाराची काय वाढ व्हायली एव्हरी इयर. आणि पुढे काय म्हटलंय, ही सॅलरी विल बी 11,000. त्याची बघा 2 वर्षानंतर वाढ काय व्हायली बघा, आफ्टर 2 इयर्स 11,000. 2 वर्षानंतर त्याची पगार किती झाली, 11,000 झाली. आणि पुढे काय म्हणले, आफ्टर 4 इयर्स 4 वर्षानंतर त्याची पगार किती झाली, 14,000 झाली. आणि पुढे म्हटले, व्हॉट इज ही अ स्टार्टिंग सॅलरी अँड व्हॉट इज अॅन्युअल इन्क्रीमेंट. काय म्हटले बघा, त्याची सुरुवातीची पगार किती आहे आणि दरवर्षी त्याच्या पगारीमध्ये किती वाढ व्हायली, असं आपल्याला क्वेश्चन विचारलाय. तर या क्वेश्चनला सॉल्व्ह करताना बघा, जे विचारले त्याला आपण काय म्हणता, एक्स आणि वाय म्हणत असता बरं का. मग आपण काय करूया, इथं लिहिताना असं लिहायचं बघा, स्टार्टिंग सॅलरी बी रुपीज एक्स. आपण काय केल्या, त्याच्या स्टार्टिंग सॅलरीला काय म्हणल्या सांगा, एक्स म्हणल्या, बरोबर आहे. आणि पुढे बघा, पुढे काय म्हणलंय, व्हॉट इज द अॅन्युअल इन्क्रीमेंट. त्याच्या इन्क्रीमेंट किती वाढ व्हायली ते विचारले. वर्षाला त्याच्या वाढीमध्ये किती पैसे, किती रुपयानं वाढ व्हायली वर्षाला, असं विचारले. मग काय म्हणायचं बघा, इथे लिहायचं, काय लिहायचं, लेट. इथं लेट स्टार्टिंग सॅलरी बी रुपीज एक्स अँड annual increment रुपीज वाय. अॅन्युअल इन्क्रीमेंट रुपीज वाय असं आपण केलं. आता अट काय म्हणली बघा, कंडिशन काय दिली आपल्याला, फर्स्ट कंडिशन काय दिले बघा, फर्स्ट कंडिशन काय दिले बघा, पहिल्या अटीमध्ये आपल्याला मॅन काय दिले बघा, पहिल्या, इफ हिज सॅलरी विल बी 11,000. त्याची आफ्टर 2 इयर्स 2 वर्षानंतर त्याची पगार किती झाली, 11,000 झाली. बघा पहिली कंडिशन काय म्हणले, 2 वर्षानंतर त्याची पगार किती झाली, 11,000 रुपये झाली 2 वर्षानंतर. म्हणजे स्टार्टिंगला पेमेंट किती होती, एक्स होती. त्याची स्टार्टिंग सॅलरी किती आहे, एक्स रुपीज आहे. आणि 2 वर्षानंतर त्याची पगारामध्ये किती वाढ व्हायली सांगा बरं, 2 वर्षानंतर वाढ व्हायली. म्हणजे बघा, अॅन्युअल इन्क्रीमेंटला वाय म्हणल्या, किती वर्षानंतर, 2 वर्षानंतर. म्हणजे इथे 2 वाय लिहायचं. काय केलं बघा, स्टार्टिंग पगार किती होती, एक्स आहे, लिहिले आपण सॅलरी त्याची. त्याच्यानंतर काय म्हणले, 2 वर्षानंतर किती वाढ व्हायली, 2 वाय लिहिल्या. आणि किती वाढ व्हायली सांगा बरं, 2 वर्षानंतर त्याची पगार किती व्हायली, 11,000 व्हायली. पहिली कंडिशन पहिल्यांदा मिळाली आपल्याला. सेकंड काय म्हणलंय बघा, फ्रॉम सेकंड कंडिशन. चला सेकंड कंडिशन बघा, दुसरी अट काय म्हणते बघा, सेकंड कंडिशन काय म्हटलंय, आफ्टर अँड 14,000 14,000 रुपये 4 वर्षानंतर त्याच्या पगारीत किती वाढ व्हायली सांगा, 4 वर्षानंतर त्याची पगार किती व्हायली, 14,000 व्हायली. म्हणजे सेकंड कंडिशन मध्ये काय दिलं, इथं लिहायचं 14,000. किती लिहायचं, 14,000. किती बघा, स्टार्टिंग पेमेंट किती होती, स्टार्टिंग सॅलरी किती होती, एक्स होती. आणि 4 वर्षानंतर पगार किती व्हायली, 4 वाय. 4 वर्षानंतर पगार काय व्हायली, 4 वाय. इन्क्रीमेंट किती व्हायली, 4 वाय. 4 वर्षानंतर 4 वाय. मग नंबर याला आपण पहिल्याला 1 नंबर द्यायचं आणि दुसऱ्याला काय नंबर द्यायचं, 2 नंबर द्यायचं. पुन्हा विचारले काय, व्हॉट इज हिज स्टार्टिंग सॅलरी, त्याची सुरुवातीची पगार. आणि बानो त्या दरवर्षी मध्ये किती रुपये वाढ व्हायली, असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, सुरुवातीला आपल्याला 2 इक्वेशन मिळाले. तर पहिलं इक्वेशन मिळाले आणि दुसरं इक्वेशन मिळाले. बघा दोन्ही इक्वेशन कडे आपण जरा विचार करा बरं. पहिल्या इक्वेशन कडे बघा, दुसऱ्या इक्वेशन कडे बघा. इथे काय दिलंय सांगा, एक्स आहे, इथं पण प्लस एक्स आहे, आणि इथं प्लस आहे, इथं पण प्लस आहे. जेव्हा प्लस प्लस असते ना, तेव्हा काय करायचं असते सांगा बरं, प्लस प्लस असेल तर काय करायचं, मायनस करायचं, बरोबर आहे, सबट्रॅक्ट करायचं.
मग सबट्रॅक्ट करताना बघा 1 मधून 2 सबट्रॅक्ट करा की 2 मधून 1 सबट्रॅक्ट करा, उत्तर कसं येते? सेमच येते. मग इथं 14,000 मोठा आहे म्हणून मी काय करतो 1 फ्रॉम 2 करतो. इथे लिहिलो बघा, काय लिहिलो? सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2. चला 1 फ्रॉम 2 सबट्रॅक्ट करायला 1 काय 2 काय सांगा? x प्लस 4y इज इक्वल टू 14,000 लिहिल्या इथं आपण. त्याच्यानंतर काय केल्या? x प्लस 2y इज इक्वल टू किती लिहिल्या? 11,000 लिहिल्या. सबट्रॅक्शन करायला, सबट्रॅक्शन केल्यावर खालचे साईन काय होतात? चेंज होत असतात. ऍडिशन केल्यावर साईन चेंज होतात का लेकरांनो? अजिबात नाही. सबट्रॅक्शन केल्यावर खालचे साईन चेंज होतात. प्लस काय झालंय? मायनस झालंय. प्लस काय झालंय? मायनस झालंय. प्लस काय झालंय? मायनस झालंय. राईट. त्याच्यानंतर भावनो बघा 14,000 मधून 11,000 गेले, किती उरले रे लेकरांनो? 3,000 उरले. किती उरले? 3,000 उरले. त्याच्यानंतर प्लस एक्स मायनस एक्स विल बी गेट कॅन्सल. त्याच्यानंतर आपण काय केलं? 4y मधून 2y गेले, काय उरले? 2y उरले. मग काय करायचं? 2y ला 2y लिहिलं. त्याच्यानंतर 3,000 ला 3,000, y ला y, 3,000 ला 3,000. मल्टिप्लिकेशन मधले 2 डिव्हिजन मध्ये गेले आणि झाले काय? चला किती झाले? 3,000 ला 2 न भागा किती व्हायले? 1,500. y किती आलंय? 1,500. आता लेकरांनो बघा, y ची व्हॅल्यू जी 1,500 आली ना, ती काय करायची? पुट करायची इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये. कशात बी करा, उत्तर कसं येते? सारखंच येते. मग आपण काय करूया? y इज इक्वल टू किती? 15 काय 1,500 पुट इन इक्वेशन. पुट इन इक्वेशन कशात पुट करूया? सोपं कोणतं वाटायलंय सांगा? सोपं कोणतं वाटायलंय? पहिलं वाटायलंय की दुसरं वाटायलंय? सोपं पहिलं वाटायलंय. पहिल्यामध्ये पुट करायचं. चला मग पुट y इज इक्वल टू 1,500 पुट इन इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करायला, सबस्टिट्यूट करायला. मग करताना बघा काय करायचं? x ला म्हणायचं तसंच थांबतो, तसंच ठेवल्या त्याला. 2 ला 2 आहे, 2 ला 2 आहे. y किती आहे? 1,500 आहे. y किती आहे? 1,500 आहे. आता बघा बाळांनो, इथं काय केलो रे? 11,000 जशाला तसं लिहिलो. 11,000 जशाला तसं लिहिलो. x जशाला तसं. राईट. 1,500 गुणिले 2 3,000, 1,500 गुणिले 2 3,000, 11,000 जशाला तसं. आता काय करायचं? तर बघा x जशाला तसं, 11,000 जशाला तसं. हे प्लस 3,000 इकडे गेल्यावर काय व्हायलंय? बरोबरच्या मायनस व्हायलंय. आणि लेकरांनो बघा x बरोबर, आता इकडे जागा लिहिलो बघा, जागा नाही, मी इथं लिहिलो x बरोबर किती आलं रे लेकरांनो? 11,000 मधून 3,000 गेले, किती आले सांगा? 8,000 आले. किती आले? 8,000. मला सांगा डिअर स्टुडंट, x किती आले? 8,000 आले. x किती आले? 8,000 आले. y किती आले? 1,500 आले. मग आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? त्याची स्टार्टिंग सॅलरी किती आहे? स्टार्टिंग सॅलरीला आपण काय म्हणल्या? x म्हणल्या. आणि मला सांगा त्याचं अॅन्युअल इन्क्रीमेंट काय आहे? y म्हणल्या. मग डिअर स्टुडंट, x स्टार्टिंग सॅलरी मॅन, त्या माणसाची स्टार्टिंग सॅलरी किती रुपये आली रे लेकरांनो? 8,000 रुपये आली. किती आली? त्याची स्टार्टिंग सॅलरी किती आली? 8,000 रुपये आली. आणि बानो अॅन्युअल इन्क्रीमेंट वर्षाला किती वाढ व्हायली? इथे लिहायचं अॅन्युअल इन्क्रीमेंट डॅश किती रे? 1,500 रुपये. 1,500 रुपये. दिस इज क्वेश्चन. बघा अशा पद्धतीचा क्वेश्चन बोर्डाला विचारू शकते बरं का. मी तुम्हाला जे क्वेश्चन घ्यायलो जुलै 2019, जुलै 2020, 2000 मार्चच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 24ला म्हणजे 2019 पासून तर 2026 पर्यंत जे बोर्डाला 4 मार्काचे 3 मार्काचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, हॉट क्वेश्चन जे विचारलेत ते प्रत्येक क्वेश्चन मी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत आहे. चला याला तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता बरं का. काय म्हटलं या क्वेश्चन मध्ये बघा, अँड ऑब्ट्यूज अँगल ऑफ रोमस इज ग्रेटर दॅन ट्वाइस अॅक्यूट अँगल बाय 30 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ इच अँगल. म्हणजे एक रोमस आहे, आपण इथे नाव काय दिलं? एक रोमस काढल्या ABCD, रोमसला नाव दिल्या ABCD नाव दिल्या. त्याच्यानंतर काय केलं बघा, आपण या ABCD एक रोमस काढल्या आणि काय म्हटले माहिती का आपल्याला? फाइंड द मेजर ऑफ इच अँगल.
आता दोन अँगल आहेत बघा, ऑप्ट्यूज अँगल दिलं याच्यामध्ये उल्लेख केले आणि दुसरा अॅक्यूट अँगल उल्लेख केले, बरोबर आहे. मग मी काय केलं लेकरांनो बघा, लेट इथं लिहिताना असं लिहिलो बरं का, लेट मेजर ऑफ अॅक्यूट अँगल, लेट मेजर ऑफ अॅक्यूट अँगल बी एक्स, लेट मेजर ऑफ अॅक्यूट अँगल ऑफ रोमस बी एक्स डिग्री अँड ऑप्ट्यूज अँगल, पुन्हा काय केलं बघा, ऑप्ट्यूज अँगल ऑफ रोमस बी वाय डिग्री. आपण काय केलं लेकरांनो बघा, रोमसच्या अॅक्यूट अँगलला काय म्हणल्या, एक्स म्हणल्या आणि ऑप्ट्यूज अँगलला काय म्हणल्या, वाय डिग्री म्हणल्या, लेट केल्या. ओके, आता काय म्हटलंय बघा, एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखाद्या रोमस मध्ये ना ऍडजस्टंट अँगल असतात, सम ऑफ मेजर ऑफ ऍडजस्टंट अँगल इज 180 डिग्री. एक नवीन गोष्ट आहे बघा, काय तुम्हाला रोमसच्या कन्सेप्ट माहित असेल बघा, रोमस आहे त्या रोमस मध्ये जर ऍडजस्टंट अँगलची बेरीज किती असते, 180 डिग्रीची असते बघा. म्हणून काय करूया आपण, समजा पहिल्यांदा आपल्याला एक कंडिशन एक गिव्हन मिळाले बघा, काय मिळाले, इथे लिहायचं बघा, एक्स डिग्री प्लस वाय डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. इथे लिहायचं काय, लिहायचं सम ऑफ मेजर ऑफ ऍडजस्टंट अँगल रोमस इज 180 डिग्री. काय म्हटलंय बाळांनो बघा, रोमसचे जे ऍडजस्टंट अँगल आहे त्यांची बेरीज किती असते, 180 डिग्री असते. आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालेलं आहे बघा, फर्स्ट इक्वेशन मिळालंय. सेकंड काय म्हणते बघा, काय म्हणते आपल्याला फर्स्ट कंडिशन काय म्हणते याच्यामध्ये, फ्रॉम गिव्हन कंडिशन आपल्याला कंडिशन काय दिलंय, चला कंडिशन काय दिले बघा, अँड ऑप्ट्यूज अँगल रोमस इज, ऑप्ट्यूज अँगल कोण म्हणले आपण, वाय म्हणल्या, काय म्हणल्या, वाय. बघा काय म्हटलंय, ऑप्ट्यूज अँगल ऑफ रोमस इज इक्वल टू दिलो, ऑप्ट्यूज अँगल ऑफ रोमस दिलो म्हणजे वाय लिहिलो. पुढे काय म्हणले, ग्रेटर दॅन ट्वाइस अॅक्यूट अँगल काय आहे सांगा, एक्स आहे. अॅक्यूट अँगल काय, एक्स आहे. मग इथं अॅक्यूट अँगल एक्स आहे, तर अॅक्यूट अँगल ट्वाइस म्हणजे काय, 2x ग्रेटर दॅन बाय 30. बघा काय केल्या, ऑप्ट्यूज अँगल जो दिलाय आपल्याला, ऑप्ट्यूज अँगल इज काय म्हटले, ट्वाइस अॅक्यूट अँगल ग्रेटर दॅन 30 लिहिल्या. चला आपल्याला किती इक्वेशन मिळाले, चला इक्वेशन सेकंड, दोन इक्वेशन मिळाले आणि पुढे काय विचारले, फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल, या रोमसचा प्रत्येक अँगल किती डिग्रीचा आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आता दोन इक्वेशन दिले बघा, आपण काय करूया, इक्वेशनला थांबा, 2 नंबर आताच देऊ नका, काय करू या इक्वेशनला व्यवस्थित लिहून घेऊता. 2x जशाला तसं आहे, प्लस वाय तिकडे गेल्यावर मायनस वाय झालंय आणि प्लस 30 इकडे आल्यावर काय व्हायलंय, मायनस 30 व्हायलंय. काय केलं लेकरांनो आपण, 2x जशाला तसं आहे, प्लस वाय इकडे गेल्यावर काय व्हायले, मायनस वाय व्हायले आणि प्लस 30 इकडे बरोबर इकडे आल्यावर काय व्हायले, मायनस 30 व्हायले. नंबर काय द्यायचा, याला 2 नंबर द्यायचं, दिलं. आता इक्वेशन 1 आणि 2 कडे बघा बरं सगळ्यांनी, काय दिलंय, इथं प्लस वाय दिलंय, इथं मायनस वाय दिलंय आणि प्लस मायनस असेल तर आपण काय करता, इक्वेशन मध्ये प्लस मायनस असेल तर आपण काय करता, ऍड करता. म्हणून नाही काय, इक्वेशन 1 आणि 2 ची काय करायचं, ऍडिंग करायचं. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, इक्वेशन 1 आणि 2 ची काय करायला, ऍड करायला. तर करताना बघा ऍड कसं करूया, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्री आणि पुन्हा काय दिलं इथं, 2x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 30 दिलंय. आपण काय करायला, दोन्ही इक्वेशनची ऍड करायला. ऍड केल्यावर चिन्ह बदलत नसतात, सबट्रॅक्शन मध्ये बदलत असतात. मग काय करायचं, प्लस वाय मायनस वाय विल बी गेट कॅन्सल झालंय आणि बघा x आणि 2x किती व्हायले, 3x व्हायले. आता 180 मधून 30 गेले, किती राहिले, 150 राहिले. किती राहिले बाळांनो, 150 राहिले. मग काय करायचं, मग बघा 3x ला 3x, 150 ला 150, x ला x, 150 ला 150. मल्टिप्लिकेशन मधलं 3 कुठे गेले, डिव्हिजन मध्ये गेले. 3×5 15, 0ला 0, x बरोबर किती आले, 50 डिग्री आले. x किती आले, 50 डिग्री आले. आता मला सांगा लेकरांनो, x बरोबर 50 आले, आपल्याला x काढायचं होतं, आपण काढल्या. आपल्याला अजून कोण काढायचं, y काढायचं आहे. मग काय करूया, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड याच्यापैकी एखाद्या इक्वेशन मध्ये पुट करायचं, म्हणजे y ची व्हॅल्यू काय करते, मिळते आपल्याला. मग बाळांनो आपण काय करूया, y ची व्हॅल्यू आपण काढूया. तर बघा x इज इक्वल टू 50 आले, तर बघा काय करूया, पुट x इज इक्वल टू पुट
फर्स्ट मध्ये पुट करूया, एक्सच्या जागी काय करूया 50 ठेवूया, ठेवलं प्लस वाय ला वाय लिहिलं, इज इक्वल टू ला इज इक्वल टू 180 डिग्रीला 180 डिग्री लिहिल्या, वाय ला वाय 180 ला 180 डिग्री प्लस 50 इकडे गेल्यावर मायनस 50 झालंय, पुन्हा काय झालंय वाय इज इक्वल टू 180 डिग्री मधून 50 डिग्री गेले, काय राहिले लेकरांनो 30 डिग्री राहिले, वाय ची व्हॅल्यू किती आली 30 डिग्री आली. म्हणजे लेकरांनो आपल्याला काय विचारलं होतं क्वेश्चनने, फाइंड द मेजर ऑफ इच अँगल एक्स किती आलाय सांगा, अँगल ए काय म्हणल्या होत्या एक्स म्हणल्या होत्या, तर एक्स किती आलाय 50 आलाय, एक्स ए किती आलाय 50 आलाय, बी ला आपण काय केलं त्या वाय म्हणल्या होत्या ऑप्टिक्स अँगलला, मग मला सांगा वाय किती आलाय सांगा बरं 30 डिग्री आलाय. आणि लक्षात ठेवा रोमन्सचे बाळांनो अपोजिट अँगल जे असतात ना, रोमन्सचे अपोजिट अँगल जे 180 मधून 50 गेले, किती राहिले लेकरांनो, सॉरी एक मिनिट, 180 मधून 50 गेले, शून्यातून शून्य गेले, शून्य राहिले, आणि बघा 18 मधून 5 गेले, किती राहिले 130 राहिले बरं का. चला 180 मधून 50 गेले, किती राहिले 30 राहिले, चला बरोबर 130 राहिले. त्याच्यानंतर बाळांनो बघा मला सांगा रे वाय ची व्हॅल्यू किती आली 130 आली, वाय ची व्हॅल्यू किती आली 130 आली, म्हणजे अँगल बी किती आलाय 130 आलाय. ओके, त्याच्यानंतर बघा ए किती आलाय 50 आलाय, बी किती आलाय 130 आलाय. आता अँगल रोमन्स मध्ये काय अपोजिट अँगल कसे असतात सेम असतात बरं का, रोमन्स मध्ये अपोजिट अँगल कसे असतात सेम असतात. मग ए जर किती 50 असेल तर सी किती असणार आहे 50 डिग्रीच असणार आहे, आणि बी जर 130 असेल तर डी पण किती असणार आहे 130 असणार आहे, कारण रोमन्स मध्ये अपोजिट अँगल्स आर इक्वल असतात. त्याच्यामुळे आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, फाइंड द मेजर ऑफ इच अँगल, प्रत्येक अँगल या रोमन्सचा सांगा. आपण काय केलंय ए 50 आहे, बी 130 आहे, सी 50 आहे आणि डी किती आहे 130 आहे. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन होता बाळांनो. क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय, आउट ऑफ 555 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सर्टन डिस्टन्स बाय बस अँड रिमेनिंग डिस्टन्स बाय कार बस ट्रॅव्हल अँड average speed of 60 km per hour, average speed of car is 75 km per hour, he takes total 8 hours to complete the journey, find the distance that Vishal traveled by bus. राईट, जुलै 2019 ला हे प्रश्न विचारलेला होता बघा. राईट, म्हणून बोर्डाच्या परीक्षेमध्ये असे क्वेश्चन फार विचारले जातात बरं का, आणि तुमच्या एक्झरसाइजच्या शेवटच्या वर्ड्स प्रॉब्लेम मध्ये पण या टाइपचा क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चन मध्ये नेमकं काय म्हटलंय, तर आपल्याला विचारले बघा, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस, विशालनं बसचं किती अंतर कापलाय, आणि सुरुवातीला काय म्हणले आउट ऑफ 555 किलोमीटर, म्हणजे विशालनं बस आणि कारनं मिळून एकूण प्रवास किती केलाय 555 किलोमीटर केलाय, हे पहिल्या कंडिशन मध्ये आपल्याला दिले. आणि पुन्हा काय म्हणले, विशाल ट्रॅव्हल्ड सर्टन डिस्टन्स बाय बस, विशाल बसनं काही निश्चित प्रवास केलाय, आणि रिमेनिंग डिस्टन्स बाय कार बस ट्रॅव्हल ऑन ऍव्हरेज, आणि बघा त्यानं काही प्रवास जो केला ना तो कारनं केलाय, आणि ज्यावेळेस तो बसनं ज्यावेळेस प्रवास करत होता त्याची ऍव्हरेज स्पीड किती दिली 60 किलोमीटर पर आवर दिली, आणि ज्यावेळेस ते कारनं प्रवास करत होता विशाल त्यावेळेस त्याची स्पीड कारची काय दिली 75 किलोमीटर पर आवर दिली. तर ही टेक्स टोटल 8 hours टू कम्प्लीट जर्नरी, त्याचा एकूण प्रवास किती तासाचा झालाय 8 तासाचा झालेला आहे. आणि पुढे काय म्हटले बाळू, फाइंड द डिस्टन्स दॅट विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस, तर विशालनं बसनं किती अंतर कापलाय असं आपल्याला या क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे. मराठी मीडियम साठी पण थोडे कामात येणार आहे बरं का. चला मग आपण काय करूया बानू बघा, आपण सुरुवातीला जे विचारलं त्याला काय मानूया एक्स म्हणूया, जे विचारलं त्याला आपण काय म्हणता एक्स म्हणता. मग काय करायचं बघा, लिहिताना लिहायचं लेट विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस एक्स किलोमीटर पर आवर, काय म्हणूया एक्स किलोमीटर पर आवर, विशालनं बसनं किती अंतर कापलाय एक्स कापलाय असं आपण मानूया, बरोबर आहे. मग बाळांनो पुन्हा काय करायचं मध्ये काय अँड विशाल ट्रॅव्हल, इथं लगेच लिहायचं विशाल ट्रॅव्हल्ड बाय कार वाय किलोमीटर पर आवर. मला सांगा विशालनं ट्रॅव्हल केलाय बसनं किती केलंय सांगा बरं एक्स किलोमीटर पर आवर केलाय. त्याच्यानंतर बाळांनो विशालनं कारनं किती केलाय वाय किलोमीटर केलाय. पहिल्या कंडिशन मध्ये बघा फ्रॉम फर्स्ट कंडिशन, इथे लिहायचं फ्रॉम फर्स्ट कंडिशन. चला पहिल्या अटीनुसार पहिली अट काय म्हणते, कंडिशन काय म्हणते, आउट ऑफ 555
55 किलोमीटर. विशालनं बस आणि कार मिळून किती किलोमीटरचा प्रवास केलाय? 555 किलोमीटरचा प्रवास केलाय. म्हणून काय म्हणायचं? एक्स प्लस वाय बरोबर बसनं एक्स किलोमीटर प्रवास केलाय, त्यानं ट्रॅव्हल अंतर कापलाय, वायनं कारनं वाय किलोमीटर कापलाय आणि एकूण किती कापलाय सांगा? 555 किलोमीटर कापलाय. मग काय करायचं? याला नंबर काय द्यायचं? 1 द्यायचं बाळो. नंबर काय द्यायचं? 1 द्यायचं. आणि पुढे काय म्हणले माहिती आहे का लेकरांनो? पुढे काय म्हणले? त्याचं एकूण बघा, त्यानं एकूण जे त्याच्या जर्नरीमध्ये प्रवासामध्ये सेकंड कंडिशन मध्ये काय म्हणले बघा? सेकंड कंडिशन, फ्रॉम सेकंड कंडिशन इथे लिहायचं बघा. काय? फ्रॉम सेकंड कंडिशन, दुसऱ्या अटीनुसार. बघा सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटले? तर लेखन बघा त्यानं एकूण किती प्रवास केला माहिती आहे का? त्याच्या जर्नरीमध्ये जो प्रवास झालाय त्याचा, कारनं जे प्रवास झालाय, बसनं जे प्रवास झालाय, या प्रवासामध्ये एकूण विशालनं किती तास प्रवास केलाय, त्याला टाइम किती लागलाय? एकूण टाइम लागलाय 8 तास. एकूण टाइम किती लागलाय? 8 तास. कुठे म्हटले सांगा? 8 hour टू कम्प्लीट जर्नरी. एकूण त्याला तास 8 लागले. मग मला सांगा लेकरांनो, एकूण तास 8 तास लागले. मग त्याला बसनं किती तास लागलाय प्रवास? त्याला कारनं किती तास प्रवास लागलाय ते काढूया. आता इथं काय लक्षात ठेवायचं बघा, टाइम एक फॉर्म्युला आहे बाळांनो. टाइम इज इक्वल टू काय ते बघा? डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू काय तरी बनवून डिस्टन्स अपॉन स्पीडचा फॉर्म्युला आहे बघा. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीडचा एक फॉर्म्युला आहे. आता मला सांगा, विशालला एकूण त्याच्या जर्नरीमध्ये किती तास प्रवास करावा लागलाय? 8 तास प्रवास करावा लागलाय. आणि म्हणून काय टाइम किती? 8 तास होता. आणि बघा 8 तास त्यानं प्रवास जे केला ना, त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये त्यानं बसनं काहीतरी प्रवास केलाय, त्याचा वेळ गेलाय. त्यानं नाही काही कारनं प्रवास केलाय, त्याचा काही वेळ गेलाय. मग ते टाइम काय आहे बघा? ते टाइम कसा लागलाय? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड आहे. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड आहे. मला सांगा लेकरांनो, बघा आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड एक फॉर्म्युला आहे. मग आपण काय करूया? डिस्टन्स बघा, विशाल ट्रॅव्हल बाय बस. बसनं त्याला किती डिस्टन्स लागलाय सांगा? बसनं ज्यानं अंतर केलाय, प्रवास केलाय, ते डिस्टन्स किती होतं सांगा? काय म्हणले आपण? एक्स किलोमीटर प्रवास म्हणल्या. काय प्रवास म्हणल्या? एक्स किलोमीटर प्रवास म्हणल्या. डिस्टन्स एक्स आहे. आणि जेव्हा त्यानं बसनं प्रवास करत होता त्यावेळी स्पीड किती दिले रे लेकरांनो? याच्यामध्ये 60 किलोमीटर पर आवर दिले. म्हणजे त्यावेळेस त्यानं बसनं ट्रॅव्हल करत होता ना, ऍव्हरेज स्पीड किती दिले? 60 दिले. म्हणजे डिस्टन्स आहे एक्स आणि स्पीड आहे 60. स्पीड आहे 60 लिहिले आपण ऍज इट इज. क्लिअर आहे पाहून एवढं? आता हे बसचं झालंय टाइम, बसचा टाइम झालाय. तसं बाळू कारचा टाइम बघा. कशाचा टाइम? कारचा टाइम. विशालनं ज्यावेळेस कारनं प्रवास कारसाठी ज्यावेळेस जात होता त्यावेळेस काय टाइम लागलाय? डिस्टन्स होतं वाय. डिस्टन्स होतं वाय. आणि स्पीड कारचं काय होतं सांगा बरं? 75 किलोमीटर पर आवर. काय होतं? 75 पर किलोमीटर आवर दिलं होतं. राईट. काय अडचण याच्यात नाही. बघा सेकंड कंडिशन आपल्याला मिळालेलं आहे बाळांनो. एकूण मला सांगा, विशालला एकूण किती तासाचा प्रवास लागलाय? 8 तासाचा प्रवास लागलाय. जेव्हा त्यानं विशालनं बसनं प्रवास करत होता तेव्हा टाइम काय लागलाय? एक्स अपॉन 16 लागलाय. कारनं प्रवास करत होता त्यावेळेस टाइम काय लागलाय? वाय अपॉन 75 लागलाय. एकूण प्रवास किती आहे? 8 तास आहे. सेकंड इक्वेशन बाळांनो आपल्याला मिळालेलं आहे. मग काय करायचं? इक्वेशनला आपण थोडं व्यवस्थित करूया, सॉल्व्ह करूया. काय करायचं बघा? 17 इंटू 70 क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 75 इंटू एक्स 75 एक्स 75 इंटू एक्स 75 एक्स प्लस ला प्लस 16 इंटू वाय 16 वाय 16 इंटू वाय 16 वाय. त्याच्यानंतर 8. आता बघा या दोघांचा गुणाकार केल्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर या दोघांचा गुणाकार करा. 60 गुणिले 75. काय केलं रे बाळांनो आपण? क्रॉस मल्टी याचा गुणाकार याच्यासोबत याचा गुणाकार याच्यासोबत दोघाचा गुणाकार. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्या मग पुन्हा काय झालंय बघा? पुन्हा काय झालंय? क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर पुन्हा काय झालंय? 75 एक्स जशाला तसं प्लस ला प्लस 60 वाय जशाला तसं झालंय. इज इक्वल टू ला इज इक्वल टू आहे. 8 ला 8 आहे. आता बघा हे जे मल्टिप्लिकेशन मध्ये 16 इंटू 75 आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, ते कुठे गेले? डिव्हिजन मध्ये गेले. 16 इंटू काय आले लेकरांनो सांगा बरं? 75. 16 इंटू किती आले? 75 आले. क्लिअर. मग काय करायचं लेकरांनो बघा? आता इथं अशा कोणत्या संख्येला भाग जाते की बघा 75 60 आणि इथं 60 आहे. कशानं भाग जाते सांगा? 15 जाते. इकडे बघा 15 पाचा 75, 15 चोक 60, 15 पाचा 75, 15 त्याच्यानंतर 15 चोक 60 आणि बानो 8 जशाला तसे 15 चोक 60, 15 चोक 60. इथं 75 जशाला तसे. कशानं भाग गेलाय? डिवायडिंग डिवायडिंग बोथ साइड. डिवायडिंग बोथ साइड
बाय 15. आपण दोन्ही बाजूनं कितीनं भागल्या सांगा बरं, कितीनं भागल्या बाळांनो सांगा, 75 न भागल्या. बघा काय केले आपण, 15 चोक किती व्हायले, सॉरी 15 चोक 60, 75 जशाला तसं आहे, 8 ला 8 आहे, 15 पाचा 75, 15 चोक 60, आणि याला पण आपण कितीने भागल्या, 60 ला पण 15 चोक 60, डिवायडिंग बोथ साइड बाय 15, 15 ना आपण भागल्या, बरोबर आहे. चला मग काय करूया बानो, बघा आता 5x ला 5x आहे, 4y ला 4y इज इक्वल टू आहे, 8 चोक 32, 8 चोक 32, 32 गुणिले 75 करूया, किती होते बघा, 5 दोन्ही 10, हातचाला 1, 5 त्रिक 15, 15 ने किती व्हायले 16, राईट, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15 ने 16, हातचा, राईट. पुन्हा काय केल्या, प्लस लिहिल्या, 7 दोन्ही 14, कॅरी 1, 7 त्रिक 21, 21 आणि 1 22, राईट, 0 6 4 10, 0 6 4 10, चला 1 2 1 3 1 4, किती आले बघा, 24 आले, किती आले 24 आहे. याला काय करायचं बाळांनो, इक्वेशन आपल्याला सेकंड इक्वेशन मिळाले, नंबर काय द्यायचं, 2 द्यायचं. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड आपल्याला 2 इक्वेशन मिळाले आहेत बघा. तर आता आपण काय करूया लेकरांनो, बघा फर्स्ट अँड सेकंड 2 इक्वेशन मिळालेले आहेत. चला आपण काय करूया बघा, आता फर्स्ट कडे आणि सेकंड कडे बघा बरं का, इथं किती आहे, 4y आहे, इथं काय सांगा y आहे, व्हेरिएबल सेम आहेत का, व्हेरिएबल ऑफ कोएफिशिएंट सेम आहेत का, नाही, इथं y आहे आणि इथं किती आहे, 4y आहे, म्हणून इक्वेशन 1 ला मला 4y करायचं आहे, तर मी कितीने मल्टिप्लिकेशन करणार, 4 न करणार. मग काय करायचं, मल्टिप्लाइंग, किती लिहायचं, काय लिहायचं, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 4. चला इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लिकेशन करायला, 4 न करायला, बरोबर आहे. मग काय करायचं, 4 इंटू एक्स 4x, प्लस ला प्लस, 4 इंटू वाय 4y इज इक्वल टू ला इज इक्वल टू, चला 4 पंचे 20, कॅरी 2, 4 पंचे 20, 20 आणि 2 कॅरी 2 22, कॅरी पुन्हा 2 आले, 4 पंचे 20, 20 आणि 2 किती व्हायले 22. चला नंबर काय द्यायचं लेकरांनो बघायला, 3 नंबर द्यायचं, दिलं 3 नंबर. आता बघा इथं 4y आहे, इथं पण 4y आहे, 4y कसं आहे, सेम आहे. मग काय करायचं बघा, सबट्रॅक्ट, इथे लिहायचं बघा, काय लिहायचं, सबट्रॅक्ट, कारण इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, इक्वेशन मध्ये प्लस प्लस असेल तर काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. आता 3 मधून 4, 2 मधून 3 करा की 3 मधून 2 करा, उत्तर सेम येते, पण आपण काय करूया, 2 मधून 3 करूया. मग सबट्रॅक्ट फ्रॉम, अरे थांबा 1 मिनिट, इथं लिहायचं बघा आपण, नाहीतर इथंच लिहूया, सबट्रॅक्ट 3 फ्रॉम 2 बघा, इथं लिहिलं 4x प्लस 4y इज इक्वल टू, थांबा 1 मिनिट, सबट्रॅक्ट 3 फ्रॉम 2 म्हणजे काय, 5x प्लस 4y इज इक्वल टू 2400, ओके. त्याच्यानंतर 4x प्लस 4y इज इक्वल टू 2220. सबट्रॅक्शन केल्यावर साइन चेंज होत असतात, प्लस मायनस झाले, प्लस मायनस झाले, प्लस मायनस झाले, शून्यातून शून्य गेले, शून्य गेले, राईट. त्याच्यानंतर इथं शून्यातून 2 जात नाही, तिकडला कॅरी इकडे 10 मधून 2 गेले, 8 राहिले, 3 मधून 2 गेले, 1 राहिला, 2 मधून 2 गेले, 0 राहिले, प्लस 4y मायनस 4y कॅन्सल. विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस किती डिस्टन्स कव्हर केलाय सांगा बरं विशालनं, किती डिस्टन्स कव्हर केलाय, 180 किलोमीटरनं विशालनं काय केलंय मुलांनो, 180 किलोमीटर डिस्टन्स कव्हर विशालनं केलेला आहे, राईट. अशा पद्धतीनं हे क्वेश्चन होता मुलांनो. तर बघा डिस्टन्स कव्हर विशालनं केलेला आहे, राईट. अशा पद्धतीनं हे क्वेश्चन होता मुलांनो. तर बघा हे जे क्वेश्चन आहेत जुलै 2019 ला, 22 मार्च 2022 ला, मार्च 22 ला, असे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत 2019 पासून तर 2026 पर्यंत, 2027च्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना हे क्वेश्चन जे आपण सिरीज सुरू केलेला आहे याचा फायदा होणार आहे, म्हणून हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण हॉट क्वेश्चन घेतलेलं आहे. तरी आपण या युट्यूब चॅनल नवीन आहे, आपल्याला दरवेळेस व्हिडिओ बनवण्यासाठी आपण नवीन कमी या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि 10च्या विद्यार्थ्यांसाठी ही लिंक शेअर करा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल. थँक्यू सो मच. आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो, थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद, जय हिंद, जय भारत.